चांगल्या ठिकाणी जाणं, चांगला अनुभव हा इकडचा असेल अंतःकरणापासून. माणसं बोलत नसतात, माणसाचे डोळे बोलतात, माणसाचं शरीर बोलते, माणसाची देहबोली सांगते की मला हे आवडलं, तुम्ही आम्हाला हवे आहात असं माणसाचं शरीर सांगते. आणि मला वाटतं ह्या सगळ्या लोकांच्याकडून तुम्हाला हेच अभिप्रेत होतं आणि ते तुम्हाला मिळालं. भंडारा किती मोठा झाला, जेवण किती झाली, मिरवणुका कशा निघाल्या, याच्यापेक्षा माणसाचे अंतःकरण जेव्हा जिंकले जातात तेव्हाच खरा भक्तिभाव निर्माण होतो असं मला वाटते. भक्तीची व्याख्या मला माहित नाही, तो बोलण्याचा अधिकार असलेली सगळी मंडळी मागे बसलेली आहे. म्हणजे मी हे बोलण्याचं धाडसच करतोय, पण असं आहे की अगदीच न बोलता खाली बसलं तर कुठून आला होता बसायला बाजूला असं वाटू नये आणि पुष्पवृक्षाचा अनादर होऊ नये असं मला वाटते. तेव्हा पुष्पवृक्ष घेतला आहे, 2 मिनिटं बोललं पाहिजे. या राम मंदिरामध्ये अनेक कार्यक्रम झाले, त्यातला कळसाध्याय जो म्हणतात. कुठल्याही या ठिकाणी जेव्हा एखादा कार्यक्रम होतो तेव्हा तिथे कळस गाठला पाहिजे असं आपण म्हणतो. तो कळसाध्याय आजपर्यंत आता झालेला आहे, आज झालाय असं मी म्हणतात. आणि शब्दाचं मी काय बोलू, शब्दाची एक ओळी सांगून माझी 2 शब्द पुढे गेला आहे. साच आणि मवाळ, बी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृता. ज्ञानेश्वर माऊली सांगितलं. माऊलीचा उल्लेख केला म्हणजे कीर्तनकार मंडळी आणि सर्व मंडळी कानाच्या पायी राहत होतात. त्यांच्यासमोर नतमस्तक भाव, ज्यांची चरण धूळ किंवा ज्यांचं नुसतं नाव घेतल्यावर त्या अंगावर रोमांच उभे राहावे अशी संतांची परंपरा महाराष्ट्रात आहे की नुसतं नाव घेतल्यानंतर माणसं उभं उभी राहतात. सगळं भलं मोठं ईश्वर सगळं निघून जाते, पण मोठेपणी लोकांच्या करता केलेलं काम हे कधीच विसरलं जात नाही. रामदास स्वामी, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, काय मी नावं काय घ्यायची, ही नावं कधी जाणार नाहीत. अशी न जाणारा नावं करता आपण आहात, त्याबद्दल मला मनापासून आनंद वाटला आहे. आणि बाबूशेठ नाईक तुमचं मनपूर्वक मी आम्हाला एवढ्याकरता मानतो की एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी तुमच्यामुळे मला मिळाली. त्याचं कीर्तन आहे दुपारी गिरगावला मी बाहेरच दृश्य कारण सुशिक्षित फार मोठा सुशिक्षित भाग असतो, त्या ठिकाणी कीर्तनाला जायचं म्हणजे बायकांनी वाती वाढायच्या आणि पुरुषांनी वेळ घालवण्याचं साधन म्हणून बसायचं. तसं इकडे नाही. इकडे लोक जे आले आहेत ते आमचा वेळ सार्थकी लागणार होत आहे, घेऊन जाण्याकरता इकडे आलो. असं वातावरण जे आहे त्याच्यात तुम्ही भर टाकली आहे, ते असंच वातावरण कायम राहावं अशी प्रभू रामचंद्रांनी प्रार्थना करतो. मी जास्ती बोललो असेल तर माफ करा आणि माझा असा लोक कायम ठेवा आणि तुमचा आशीर्वाद कायम ठेवा. आता आपल्या सर्वांच्या वतीने एक विनंती करतो, महान रामदासी यांनी 2 शब्द बोलावे आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावा. जय जय रघुवीर समर्थ, शुभ सारिके पूर्ण वैराग्य जाचे, शिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, आत्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या या समर्थ पादुका प्रचार दौऱ्याच्या समारोप प्रसंगी जी मान्यवर मंडळी या ठिकाणी बसलेली आहे आणि सर्व भक्तगण आणि सर्व भक्त समुदाय हा अंतःकरणातल्या प्रेमापोटी समर्थांच्या सानिध्यामध्ये बसलेला आहे. आजचा हा कार्यक्रम हा समारोपाचा कार्यक्रम जरी असला तरी सुद्धा मला असं वाटतं की आपल्या गोळींच्या इतिहासातला हा समर्थ पादुका प्रचार दौऱ्याचा प्रारंभाचा दिवस.
कारण असं की आताची हा जो कार्यक्रम आपला इथे सुरू आहे, ही वास्तविक पाहता ही कार्यक्रमाची उपासनेची वेळ आहे आणि या उपासनेच्या वेळेमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय. खूप छान वैद्य गुरुजींच्याकडून ऐकायला मिळालं. मी अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातो आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अध्यक्षही असतात, पण इतकं सुंदर बोलणं आणि इतकं चांगलं वक्तव्य ज्या अध्यक्षांच्याकडून मला ऐकायला मिळालं ते फारच दुर्मिळ आहे. समर्थांच्या पादुका इथे आल्या आणि मी परत तुम्हाला त्या मूळ विषयाकडे मुद्दाम कशासाठी आणणार आहे की गेली 2-3 दिवसापासून नव्हे तर इथे आल्यापासूनच इथलं जे जे वैशिष्ट्य आहे ते सांगावं तेवढं थोडं आहे. फक्त वेळ थोडा असल्यामुळे किती सांगावं आणि किती सांगू नये असं होतंय. पण अगदी आपल्या ठरलेल्या वेळेतच कार्यक्रम पूर्ण होणार असल्यामुळे आणि मुद्दाम मी सगळ्यांना, तुम्ही पाहत असाल की सगळ्यांना सांगत होतो तुम्ही आधी बोला, तुम्ही आधी बोला. सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर मग मला कळेल की आता मला काय बोलायचंय. त्यामुळे आता बहुतेकांचं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आपला थोडासा वेळ अशासाठी घेईन की समर्थांच्या पादुका इथे आल्या आणि हा पादुका दौरा अतिशय खूपच उत्तम प्रकाराने संपन्न झाला. कसा दौरा ठरला, कशा प्रकाराने इथे येणं झालं, कशा प्रकाराने या दौऱ्याची योजना कशी झाली, याला ते सगळं इतिहास सांगत बसत नाही, कारण तो सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त एकच वाक्यामध्ये त्याचं वर्णन करावंसं मला वाटतं की नक्की जेव्हा हा दौरा निश्चित करत असताना आमचा एक नियम आहे की सज्जनगडावरून हा दौरा आयोजित करत असताना खूप प्रांत असतात वेगवेगळे आणि त्या कोणत्या प्रांतामध्ये कोणत्या भागामध्ये दौरा न्यावा असे वेगवेगळे विचार मनामध्ये असतात. इकडे न्यावा, गुजरातमध्ये न्यावा का आणखी कुठे मध्य प्रदेशात न्यावा, उत्तर प्रदेशात न्यावा, मराठवाड्यात न्यावा, कुठे दौऱ्याचं नियोजन नेमकं कुठे करावं असा जेव्हा मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. आणि काही वेळेला असंही होतं की काही भौगोलिक परिस्थिती असते, सामाजिक परिस्थिती असते, आर्थिक परिस्थिती असते, सगळ्या गोष्टींचा एकत्र समन्वय त्या ठिकाणी साधावा लागतो या दौऱ्यासाठी. त्यामुळे अनेक ठिकाणची बोलावणी जरी असली, अनेक ठिकाणी जाण्याचे जरी संधी उपलब्ध झालेली असली तरी सुद्धा ज्या दौऱ्याचं नियोजन करण्याची एक जबाबदारी किंवा ती सेवा ज्याला आपण म्हणू, ती सेवा माझ्याकडे आलेली असल्यामुळे मी काय करतो की जेव्हा दौऱ्याची गावं नक्की होतात तेव्हा समर्थांच्या समाधीपाशी बसतो. मी आता जे बोलतोय ते रामरायांच्या समोर बोलतोय आणि समर्थांच्या समोर बोलतोय. त्यामुळे हे सांगण्याची भावना, श्रद्धा तुम्ही ओळखून घ्या आणि ज्या ज्या ठिकाणी दौरा न्यावा त्या त्या ठिकाणची नावं, त्या याद्या, ती गावं समर्थांच्या समोर ती गावांची चिठ्ठी टाकली जाते. आपल्याला आश्चर्य वाटेल आणि मग एखादा कोणीतरी पाठशाळेतला मुलगा, एखादा कोणीतरी भक्त त्या ठिकाणी बोलवायचा आणि ती दौऱ्याची यादी नक्की करायची. हे बहुतेकांना, गडावरही बऱ्याच लोकांना ही माहिती नसेल, पण जी यादी आणि जी गावांची नावं जी समर्थांच्या मूळ समाधी समोर ठेवली त्यावेळेला पहिली जी चिठ्ठी आली त्याच्यामध्ये आपल्या बोळींचं नाव. मग मला नक्की लक्षात आलं की समर्थ जे म्हणतात की देवाचे इच्छेने वर्तावे, देव करियते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. त्या कृपाळू देवाची प्रचिती नेमकी काय असते तर हा संपन्न झालेला दौरा ही त्याच्या कृपेची प्रचिती आहे. आणि त्या प्रचितीचा अनुभव घेण्यासाठी जेव्हा बैठक झाली प्रचार दौऱ्याची आणि बैठकीच्या वेळेला नेमकं कोणतं स्थान नक्की करावं, स्थानाबद्दल अशा प्रकारचीच एक रचना असते की कोणत्या ठिकाणी सोयीचं जाईल, कुठे करावं नेमकं. त्या बैठकीला आमचे चाफेकर हजर होते आणि चाफेकर हजर होते तर त्यावेळेला नेमकं दौऱ्याची रचना जेव्हा चालू होती तेव्हा ते सहज मला म्हणाले की बुवा राम मंदिर आहे आणि राम मंदिरामध्ये आपण जाऊन बघूया आपल्या कशा प्रकारच्या तिथं सोयी होतात, कशा प्रकारे आपल्याला जमतं.
मला आनंद झाला की ते राम मंदिर आहे म्हटल्यानंतर मी त्यांना म्हणलं लगेच चला, आणि त्यांच्या बरोबर मी इथे राम मंदिरामध्ये आलो आणि राम मंदिराचे अध्यक्ष आणि राम मंदिराचे सर्व विश्वस्त या कार्यालयामध्ये होते. आणि जेव्हा या दौऱ्याचा विषय त्यांना सांगितला तेव्हा त्यांचा अंतःकरण अक्षरशः भरून आलं की समर्थ आमच्याकडे येत आहे. या श्रद्धेनं त्यांनी लगेच सांगितलं की इथेच दौरा करायचा, इथेच हा कार्यक्रम संपन्न झाला पाहिजे. आणि त्याप्रमाणे ही सगळी दौऱ्याची योजना झाली. दौऱ्याची रचना ही या पद्धतीनं संपन्न होत असते. ती अतिशय यशस्वीरीतीनं संपन्न झाली. बाबू काकांच्या बरोबर आमचे किशोरजी नाईक आहेत, आमचे बोळीतकर आहेत, चाफेकर आहेत, या सगळ्यांच्या बरोबर सातत्यानं संपर्क होता. दौरे जरी आम्ही 18 डिसेंबरला दौऱ्याचा प्रारंभ झाला. टिटवाळा, कल्याण, ठाणे शहरानंतर मग चेंबूरला 3 दिवस झाला आणि त्याच्यानंतर पादुकाचा दौरा इथे आला. पण दौऱ्याला सुरुवात झाल्यापासून इथे सारखा संपर्क होता. आमचे जयेश गुरुजींनी तरी तर सांगितलं की ते इतके भावना विवल झाले तर मला आता मोठी काळजी आहे की आता त्यांची ती छाती सोडून परत आणखी ते परत मूळ पदावरती येतील की नाही याची मला भीती वाटते. त्यामुळे आता ते नक्की, आणि मला घरच्या लोकांना आता सर्व समजावून सांगावं लागेल की आता हे विवाह मंडपातून पळून गेले नाही, पण आता पळून जातील की काय अशी शंका माझ्यामध्ये निर्माण होते. पण नक्की तसं होणार नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. अतिशय श्रद्धेने हा मुलगा या ठिकाणी सेवा करत असतो, आपली सेवा समर्थाच्या चरणी अर्पण करत असतो आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून तो खूप छान त्या पद्धतीने सगळं संपन्न करतो. प्रचार दौऱ्याच्या मध्ये सर्व कार्यक्रमांना जो आपला प्रतिसाद, जो भरभरून पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी मिरवणुकीपासून तो आजपर्यंतचा आपला जर प्रतिसाद पाहिला तर मी तुम्हाला सुरुवातीला पहिल्या दिवशीही ते सांगितलं आणि तुम्हालाही सांगितलं होतं की मी ज्या ठिकाणी जसा दौरा होतो त्याचा उल्लेख तिथे तर करतो, पण ज्या ज्या ठिकाणी आम्ही दौऱ्याच्या माध्यमातून जातो तिथेही हा उल्लेख केला जातो की पादुका त्या दिवशी थोडासा उशीर झाला, थोडा वेळ लागला, पण तरी सुद्धा आपली श्रद्धा आणि आपल्या भावनेनं आपण तो वेळेचा कुठलाही विचार न करता इतका वेळ रात्री त्या कमानीपाशी आपण उभे होता आणि राष्ट्रगुरूंचं स्वागत कशा पद्धतीनं करावं हे जर मला कोणी विचारलं तर मी त्यांना सांगेन बोळींना जा आणि तिथे लोकांना विचारा की राष्ट्रगुरूंचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंचं स्वागत कशा पद्धतीनं करावं लागतं त्याचा तुम्हाला आदर्श जर पाहिजे असेल तर तुम्हाला इथे यावं लागेल. अशा प्रकारानं आपण त्या मिरवणुकीनं, शोभायात्रेनं, आमच्या पहिली तर सुरुवात, नंतर फुगड्या वगैरे सगळं सुरू झालं आणि मग इथे त्या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. सकाळी भिक्षा फेरीला सुद्धा आमच्या भगिनी असायच्या, आमचा बंधुवर्ग असायचा. वसईला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये आमचे संदीप म्हात्रे, मी त्याला दूरध्वनी केला होता, पण ते भुईगावला त्या म्हात्रेंच्या मठामध्ये जे काही स्वागत झालं आणि तिथलाही जो काही कार्यक्रम संपन्न झाला अतिशय अविस्मरणीय अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला. अतिशय सुंदर म्हात्रेंनी कार्यक्रम केला. मला ते म्हणत होते गडावरती मी असताना की आम्हाला 10 दिवस पाहिजे, आम्हाला 5 दिवस पाहिजे, पण ते काही शक्य झालं नाही. त्याला नंतर मी त्यांना शब्द दिला की म्हटलं मी आता बघा बरं तुम्ही नीट लक्ष देऊ नाही का. त्यांना मी शब्द दिला आणि त्यांना सांगितलं की आम्ही बोळींला जेव्हा येऊ तेव्हा तुम्हाला त्यातले 3 दिवस नक्की देऊ. म्हणजे याचा अर्थ असा की आम्ही पहिल्यांदा येणार तो बोळींला येणार, पहिल्यांदा येणार तो कार्यक्रम इथे होणार आणि मग इथून सगळीकडे कार्यक्रमाचे दिवस आणि कार्यक्रमाची योजना ही इथून आखली जाणार आहे असं मला वाटतं आणि त्याप्रमाणेच हे सगळं घडत राहणार आहे. सगळ्या कार्यक्रमांना आपण भरपूर प्रतिसाद दिला. म्हणजे राघवेंद्र देशपांड्यांचं मी मगापासून ऐकतोय आणि आपण सगळ्यांनी ज्या कीर्तनाला जो भरभरून प्रतिसाद दिला, खरोखरी त्यांच्या वाणीवरती सरस्वतीची कृपा असते म्हणजे नेमकं काय असं जर कोणी विचारलं की त्याला सांगेल राघवेंद्र बाबांचं कीर्तन की त्या सरस्वतीची कृपा असते. आणि वाणीतून प्रत्यक्ष समर्थ आणि संतांचे विचार उगीच समज येत नाही. हे सगळं अभ्यासानं बोलण्याचा विषय असत नाही. मी तर असं सांगेन आमच्या गुरुजींची परवानगी घेऊन की खरोखरीच अभ्यास एका बाजूला जेव्हा आपण ठेवतो याचा अर्थ अभ्यासाचा अवमान नाही, पण या ठिकाणी अभ्यासाचं काम असत नाही. इथं फक्त काम असतं ते फक्त श्रद्धेचंच काम असतं, इथे फक्त भावाचं काम असतं, इथे भक्तीचं काम असतं आणि त्याच्यामुळेच हा कार्यक्रम संपन्न होत असतो. राम मंदिरानं जी काही व्यवस्था आमच्यासाठी इथे उपलब्ध करून दिली
त्या व्यवस्थेला कुठल्याही प्रकारे तोड नाही. आमचे जवळजवळ 45 गडावरचे रामदासी, तरुण रामदासी आहेत. तुम्ही पाहिला असेल, सगळी शिकलेली आहेत, सगळी चांगल्या घरातली, सगळ्या सुस्थितीतली आहेत. की असं नाहीये की त्यांना कुठे नोकरीला ब्रेक दिलाय म्हणून ते दौऱ्यात आलेले आहेत, त्याला कुठे काही उद्योग व्यवसाय नाही म्हणून ते दौऱ्यात येऊन सहभागी झालेले आहेत, असं अजिबात नाही. समर्थांच्या श्रद्धेपोटी, समर्थांच्या प्रेमापोटी आमची ही सगळी मंडळी जी आलेली आहे ती केवळ समर्थ ज्यांच्यामध्ये मुरलेले आहेत आणि ते सेवा अर्पण करण्यासाठी इथे येत असतात. या निमित्ताने मी तुम्हालाही आवाहन करतो, अनेक गावातली मंडळी आमच्या बरोबर येत असतात. पुढच्या वर्षी दौऱ्यामध्ये बोळींची सुद्धा मंडळी असली पाहिजे, या भागातली मंडळी दौऱ्याबरोबर असली पाहिजे. तरुणांना तयार करा आणि त्या तरुणांना बरोबर घेऊन हा पादुका दौरा आणि पादुकामध्ये समर्थांच्या जी शिकवण आहे ती शिकवण त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवायची आणि त्यांना कसं तयार करायचं ते समर्थच पाहतील. आणि या पद्धतीनं आपण हा एक समाज रचनेचा विषय, समाज प्रबोधनाचा विषय या दौऱ्याच्या माध्यमातून आपण करत असतो. अनेक मंडळी मला विचारतात की आता बुवा पादुका आता इथे आल्या आणि आता उद्या इथून पादुकांचं प्रस्थान होणार. काही मंडळींना खूप अंतःकरण भरून आलेल्या आहेत, खूप लोकांच्या भावना अशा चंबळून आलेल्या आहेत. खूप लोकांना असं वाटतं की आता कसं पादुका इथून होत्या तोपर्यंत आम्ही काकड आरतीला यायचो, आरतीला यायचो, भिक्षेला यायचो, मंदिर सगळं भरलेलं असायचं आणि आता इथून उद्या पादुका इथून निघाल्यानंतर आमची अवस्था काय होणार, आम्हाला कसं करमेल, आम्हाला करमणार नाही. त्याच्यासाठी मला एक सांगावंसं वाटतं की समर्थांनी, मी सगळा तो विषय मुद्दाम सांगत नाही कारण वेळेची मर्यादा आहे. समर्थांनी जेव्हा सज्जनगडावरती आपला देह ठेवायचं निश्चित केलं तेव्हा समर्थांच्या त्या शेतघरामध्ये समर्थांनी सगळ्या शिष्यांना एकत्र जमवलं आणि एकत्र केल्यानंतर मार्गमध्य सप्तमीला म्हणजे समाधी घ्यायच्या आधी 2 दिवस समर्थांनी पाहिलं की या शिष्यांच्या मध्ये, या भक्तांच्या मध्ये जी आपण नवविधा भक्ती सांगितली ती नवविधा भक्ती यांच्यामध्ये मुरली की नाही, या नवविधा भक्तीच्या मार्गानं ते भक्ती मार्गाचा अवलंब करतायत की नाही, प्रत्यक्षात त्यांची कृती कशी होतीये की नाही हे पाहावं असं समर्थांच्या मनामध्ये आलं. आणि समर्थ सप्तमीला आपल्या त्या पलंगावरती बसले की ज्या पलंग, जो पलंग आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला पलंग सज्जनगडावरती आहे. तलवार, कोबडी जी आहे ती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. अनेक वस्तू आहेत की ज्या समर्थांनी वापरलेल्या. समर्थ पलंगावरती बसले होते, सगळी शिष्य मंडळी अशीच याच पद्धतीनं समर्थांच्या समोर बसलेली होती आणि समर्थांनी आपली देह ठेवण्याची जी काही वेळ आलेली आहे ती शिष्याला कळली की नाही या हे पाहण्यासाठी समर्थ रामदास स्वामी समर्थांनी एक मोठा श्लोक म्हटला की ज्या श्लोकामध्ये सगळ्या शिष्यांना आज इथे बसलेले आहे. मला तर असं वाटतं की इथं बसलेले आमचे सगळे उद्धव स्वामी, कल्याण स्वामी, आमच्या आणखी दिवाकर गोसावी अशी सगळी शिष्य मंडळी बसलेली आहेत आणि इकडे बसल्या त्या सगळ्या आपका आणि वेणा या ठिकाणी बसलेल्या आहेत. तशीच सगळी मंडळी समर्थांच्या समोर बसलेली आहे. समर्थांनी श्लोक म्हटला, रघुकुल टिळकाचा वेद सन्निध आला, तदुपरी भजनासी पाहिजे सांग केला. एवढ्या 2 ओळी म्हटल्या आणि समर्थ थांबले. समर्थांच्या समोर जे बसलेले होते ते उद्धव गोसावी होते आणि बघा गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, सद्गुरूंचं कशा प्रकारानं कृपेची दृष्टी आपल्यावरती असते. समर्थांनी उद्धवाकडे नुसतं पाहिलं आणि समर्थ उद्धवाला म्हणाले, उद्धवा मला पुढे काय म्हणायचं ते तर तू सांग. एवढा अधिकार असावा लागतो त्याच्यासाठी. समर्थ म्हणतात मला काय म्हणायचं ते तू सांग म्हटल्याबरोबर उद्धव गोसावी उभे राहिले आणि उद्धवानी पुढचा श्लोक पूर्ण केला. अनुदिन नवमी हे मानसी आठवावी, बहुत लगबगीने कार्य सिद्धी करावी. म्हणजे महाराज माघ मध्य नवमीला आपण हा देह विसर्जित करणार आहात. आपली महासमाधी त्या दिवशी होणार आहे याची शिष्यांनाही कल्पना आली होती. काय अवस्था झाली असेल. अक्का स्वामी तर आक्रोश करायला लागल्या. समर्थांना विचारतायत महाराज आपलं दर्शन कसं व्हावं, मग आपला उपदेश कसा मिळावा, आपलं मार्गदर्शन कसं असावं, कशा पद्धतीनं आपलं दर्शन होईल, कसा अनुग्रह आम्हाला मिळेल. तेव्हा समर्थांनी उद्धवांसाठी, अक्का स्वामींसाठी आणि आज आपणा सर्वांसाठी
जे पादुका निघतायत म्हणून वाटतं ना, म्हणून त्याच्यासाठी मुद्दाम हे सांगितलं की जरी या पादुका इथून निघत असल्या तरी सुद्धा समर्थांनी समाधी घेण्यापूर्वी जे सांगितलं ते आजही त्याच पद्धतीनं घडू शकतं आणि नक्की घडेल आपल्या श्रद्धेसाठी. समर्थांनी सांगितलं की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परिणी आहे जगत जीवनी निरंतर. मला जर भेटायचं असेल, माझ्याशी बोलायचं असेल, माझा अनुग्रह हवा असेल तर आत्माराम दासबोध माझे स्वरूप सतसिद्ध असता न करावा खेद. भक्तजनी नका करू कटपट, पहा माझा ग्रंथ नीट, ते सायुज्याची वाट गवसे नकी. सायुज्य मुक्तीची तुम्हाला नक्की त्याप्रमाणे प्रचिती येईल असा समर्थांनी उपदेश केला. आता आपण यातून काय घ्यावं तर समर्थांच्या जरी पादुका इथून निघत असल्या उद्या तरी सुद्धा पादुकांच्या रूपाने जरी समर्थ गेले तरी सुद्धा मला असं वाटतं की समर्थांनी 12 वर्ष भारत भ्रमण केलं, मठ स्थापना केली आणि मठ स्थापना करून त्या ठिकाणी उपासना सुरू केली. तसं मला असं वाटतं की जरी पादुका इथून निघत असल्या तरी सुद्धा समर्थ इथे अखंडपणानं राहणारच आहे कुठल्याही परिस्थितीत. कशा पद्धतीने राहतील? आज समर्थांची ज्ञानदृष्टीनं पाहण्याची आवश्यकता आहे समर्थांच्याकडे. आज पादुका प्रतिकात्मक आहे, सगुणात्मक आहे, पण निर्गुणात्मक देव सुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे. आज समर्थ सुद्धा इथे जे राहणार आहे ते उपासनेच्या माध्यमातून. मी सकाळी आमच्या अध्यक्षांशी आणि बाबूकाकांशी आणि विश्वासांशी बोललो की पादुका इथून गेल्यानंतर पुढे काय? पुढे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असं असतं की आता झालं, कार्यक्रम खूप छान झाला, हो इतका कार्यक्रम सुंदर झाला, छान झाला, काय सांगावं त्या कार्यक्रमाचं वर्णन. पण काय होतं माहितीये का? निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते, काय करू दे क्रिया घडेना, तुझं वीर रामा मज कंठ वेना. अशी अवस्था निर्माण होते आणि ती होऊ नये याच्यासाठी मी मंदिराच्या विश्वस्तांशी बोललो आणि आपल्याला सांगायला मोठा आनंद मला वाटतो की आमचे या ठिकाणचे समर्थ संप्रदायाचे आणि रामदास स्वामी संस्थांच्या वतीनं या ठिकाणी आमचे भरत नाईक आणि केवया नाईक यांच्याकडे रामदास स्वामी संस्थांच्या संपर्क कार्यालयाची आणि उपासना केंद्राची जबाबदारी मी या ठिकाणी आज त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. आणि आठवड्यातून एक दिवस त्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या सोयीने तो नक्की होईल. त्या दिवशी या राम मंदिरामध्ये जशी ही उपासना इथे होत होती तशी आठवड्यातून एक दिवस उपासना इथे होईल. त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्या उपासनेला हजर राहायचं आहे. आणि म्हणजे मग काय होईल की पुन्हा समर्थांच्या पादुका जेव्हा इथे येतील तेव्हा त्या लोक येतील. बाकी सगळीकडे नियम असा आहे की कमीत कमी 5 वर्ष वाट पाहावी लागते. आता पंचवार्षिक योजना म्हणून मी ते सांगत नाही, 5-6 वर्ष किंवा त्याच्यासाठी जावं लागतात. पण मला नक्की सांगायला आनंद वाटतो की आपल्यासाठी तो नियम नाही, आपल्यासाठी तो नक्की नियम नाही. इथे 2 जास्ती मी जाहीर करतो या ठिकाणी. परिसर सगळा असेल, भाग सगळे असतील, पण 2 वर्षाचं किमान मध्ये अंतर ठेवावं लागतं. बाकीचाही प्रांत असतो 2-3 वर्ष मध्ये गॅप दिल्याशिवाय आणि थांबल्याशिवाय सगळा भाग जास्ती हे होत नाही. पादुका इथे आल्या, दोन्ही पादुकांचं पूजन झालं. दोन्ही पादुका बाहेर जात होत्या, दोन्ही पादुकांचं पूजन घरोघरी होत होतं. इथे पहिल्यांदाच असं घडत होतं की इथे फक्त आमचे मारुतराय फक्त रामासमोर हात जोडून सारखे उभे आणि ते स्वतःच आपले लोक येतात, त्यांचं दर्शन घेत आहेत आणि त्यालाच विचारतात समर्थ कुठे आहे, तर ते सांगतात रामाला विचारा, मला माहित नाही. अशी अवस्था निर्माण झालेली होती. इथे लोकांनी खूप देणग्या दिल्या, खूप मोठी सेवा केली. व्यवहाराचा भागही मला सांगावा लागतो, काय करणार, जबाबदारी असल्यामुळे मी त्याच्यातून सुटू शकत नाही. कारण अनेकांच्या सहकार्यातून, अनेकांच्या सहभागातून आमच्या किशोरजी नाईकांनी प्रचंड सेवा समर्थांची केलेली आहे. ज्या ज्या मंडळींनी जी सेवा समर्थांनी अर्पण केली, आता आपल्याला मला तर मी कालच आपल्याला सांगितलं होतं की आज तुम्हाला घाई करायची नाही आणि कुठल्याही परिस्थितीत घाई गडबड करू नका. प्रसाद जो दिला जाणार आहे ना, तो प्रसादही त्याच पद्धतीने नक्की दिला जाईल की मला असं वाटतं की घरी गेल्यानंतर थोडीशी खिचडी खाल्ली तरी चालणार आहे. त्यामुळे आपण पूर्ण सगळा वेळेचा आम्हाला सहकार्य करा, कारण हा कार्यक्रम थोडासा वेळ घेणाराच असतो आणि ते अत्यंत आवश्यकही असतं. ज्या ज्या मंडळींनी जी सेवा समर्थांच्या चरणी या ठिकाणी इथे अर्पण केली त्या सेवेचा तपशील मला आपल्या समोर द्यायचा आहे.
कारण तो तपशील दिल्याशिवाय समर्थ आम्हाला पुढे जायला परवानगी देत नाही. आमचा नियम आहे. रामदास स्वामी संस्थान सज्जनगड या संस्थानचा कारभार समर्थांचे वंशज पाहत असतात. संस्थानचा कारभार हा अशा पद्धतीचा आहे की कुठल्याही रकमेची इथे पावती झाल्याशिवाय ती रक्कम त्या ठिकाणी जमा होत नाही. ही सेवा तिथेच रुजू होत असते आणि मला ती सेवा आपल्या समोर इथे मुद्दाम जाहीर करायची आहे. आपल्याला मोठा आनंद वाटेल. फक्त एकच मी आपल्याला विनंती करेन की सगळा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मी कल्याणकरी रामराया प्रार्थना म्हणणार आहे आणि ती कल्याणकरी रामराया प्रार्थना झाल्याशिवाय कोणीही जायचं. किती कोणी लोक म्हणले नाही नाही कुणीही जायचं नाही. त्यामुळे ती सेवा मी आपल्या समोर आधी मुद्दाम जाहीर करतो आणि मग ज्या मंडळींनी सेवा केली, सगळ्यांनी सेवा केली, सगळ्यांचं सहकार्य होतं, पण त्यातल्या त्या ज्यांनी ज्यांनी केलं त्यांच्यासाठी मुद्दाम तो प्रसाद दिला जाणार आहे. जी सेवा ज्या सेवेच्या माध्यमातून इथे आपल्या समोर अर्पण केली मंडळींनी, ती अन्नदान सेवा. या अन्नदान सेवेमध्ये ज्या ज्या मंडळींनी आपला सहभाग दिला धनरूपानं म्हणजे आर्थिक रूपानं, तो आता टाळ्या मला वाटतं मी सांगितल्यानंतर तो वाजवायचे. टाळ्यात वेळ जायला नको. मग मी सांगितल्यानंतर मात्र टाळाटाळी करायची नाही. अशा टाळ्या वाजवायच्या की वाजते बुवांनी तुम्हाला सांगितलेलं. त्यामुळे ती टाळी तुम्ही नंतर वाजवायची. अन्नदान सेवा जी आहे त्या अन्नदान सेवेमध्ये 1,57,856 रुपये हे अन्नदान सेवेमध्ये समर्थांच्या चरणी इथे रुजू झालेले आहेत. भिक्षा जी आहे ही भिक्षा आपल्या वेगवेगळ्या भागात झाली. अर्नाळा, आगाशी, त्याच्यानंतर विरार, पूर्व पश्चिम, भुईगाव, उमर रोड, त्याच्यानंतर अनेक गाव आहेत वेगवेगळ्या ह्याच्यातली. तर त्याच्यामध्ये जी सांप्रदायिक भिक्षा झाली त्या भिक्षेमध्ये 1,29,036 रुपये हे सांप्रदायिक भिक्षेमध्ये जमा झाले. ही सगळ्याची टोटल सांगणार आहे. मोबाईल काढायची काही कोणी आवश्यकता नाही. पादुका पूजन जे झालं ते पादुका पूजन घरोघरी जे झालं त्या पादुकांच्या वरती जी रक्कम, जी दक्षिणा, जे दान भक्तगणांनी समर्थांच्या पादुकांच्या वरती अर्पण केलं ते 1,28,343 रुपये हे पादुकांच्या वरती लोकांनी दक्षिणा म्हणून अर्पण केले. देणगी जी आहे ती आमची मंडळी इथे बसलेली असतात अखंड आणि त्यांचं काम तिथे सुरू असतं. ती देणगी जी आहे ती देणगी 97,702 रुपये हे इथे ज्या मंडळींनी पावत्या केल्या त्याच्यामध्ये जमा झालेले आहे. मगाशी मी त्यांचा उल्लेख केला आणि सुरुवातीला मी त्यांच्याशी बोललो होतो. अगदी सुरुवातीला आमचे किशोर नाईक बाबा तर तिथे त्यांना खरंच त्यांनी सांगितलं की समाजामध्ये आमचा मुद्दाम तुम्ही उल्लेख करू नका. खरोखरी जी सेवा करणारी मंडळी असतात ना त्यांना तो उल्लेख केलेला आवडत नाही, पण उल्लेख करणं अत्यंत गरजेचं असतं, अत्यंत आवश्यक असतं आणि तो करायचा म्हणजे फक्त सेवेचा उल्लेख करायचा असतो. आमच्या किशोर नाईकांनी फार मोठी सेवा समर्थ चरणी अर्पण केली. ज्यावेळी पहिल्या बैठकीत मी त्यांना सांगितलं होतं त्यांनी सांगितलं बुवा तुम्ही चिंता करू नका, आमच्या बोळींमधली मंडळी इतकी दानशूर आहे आणि त्याचा प्रत्यय आला. किशोर नाईकांनी जे पावतीच्या माध्यमातून रोख रकमेच्या माध्यमातून जी त्यांच्याकडे जमा झाली आजपर्यंत आणि अजूनही ते म्हणाले की मला आणखीनही माझी सेवा चालूच राहणार आहे, सुरू राहणार आहे, माझा संकल्प अजून पूर्ण झालेला नाही, पण आतापर्यंत जी रक्कम त्यांच्याकडे जमा झाली ती 5,87,100 रुपये हे आतापर्यंत किशोरींच्याकडून या ठिकाणी इथे जमा झालेले आहे. पुस्तक विक्री जी आहे ती पुस्तक विक्री या ठिकाणी जी जमा झाली ती 80,000 रुपयाचं वाङ्मय हे मंडळींनी या ठिकाणी जमा केलं. आणखीन एक सांगायला आनंद वाटतो की सेवा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केली. पांचाळ समाजानं सुद्धा आपला फार मोठा सेवेचा वाटा हा समर्थांच्या चरणावरती अर्पण केला. त्यांनी जी समर्थांची सेवा केली ती 30,000 रुपये 30,001 रुपया समर्थांच्या चरणावरती त्यांनी अर्पण केलं आणि खरोखरीच त्यांनाही मी संस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो. एकूण रक्कम जी जमा झाली आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आता टोटल करायची काही आवश्यकता नाही, मी तुम्हाला सांगणार आहे. ती एकूण रक्कम आहे म्हणजे आतापर्यंतच्या दौऱ्यातला उच्चांक 1 नंबर जो कुणाचा लागला असेल तो आपल्या बोळींचाच नंबर लागला. तो
रोजगारीच्या माध्यमातून 12,10,038 रुपये हे समर्थांच्या चेहऱ्यावरती अर्पण केले. या ठिकाणी जी धान्य रूपानं भिक्षा जमा झाली ती सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न झाली की धान्याची 110 पोती धान्य हे समर्थांच्या चरणी अर्पण केलं. मगाशी मी त्यांचा उल्लेख केला, आमचे संदीप भाऊ म्हात्रे भुईगावचे, ते आज या ठिकाणी मी त्यांना दूरध्वनी केला पण ते येऊ शकले नाहीत काही कार्यबाहुल्यामुळे. तर भुईगाव इथून जे समर्थांच्या चरणी त्यांनी जे आसपासच्या गावातून जे धान्य जमा केलं होतं ते 4,500 किलो धान्य त्यांनी जमा केले होते. म्हणजे 45,000 किलो धान्य त्यांनी या ठिकाणी जमा करून समर्थांच्या चरणी ही सेवा त्यांनी अर्पण केली. अनेकांनी आपले हातभार लावले, अनेकांनी प्रचार प्रसारामध्ये मदत केली, अनेकांच्या सहकार्यातून आणि सहभागातूनच हा कार्यक्रम संपन्न होत असतो. अन्यथा हा गव्हर्नमेंट करत आहे, तिथे एका काठीचं काम चालत नाही, अनेक काठ्या तिथे लावाव्या लागतात. अनेकांच्या सहकार्यातून आमचे किशोरजी नाईक आणि त्यांचा जो परिवार आहे, त्यांचे जे सहकारी आहे, त्या सहकार्याला सुद्धा मी ते उपस्थित नसले तरी सुद्धा धन्यवाद देतो, कारण त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातूनच हे कार्य नक्की संपन्न झालं. बोळींचं राम मंदिर, आता मला असं वाटतं की मगाशी ते म्हणाले की बुवा तुमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. म्हणलं मला पुष्पगुच्छ देऊन तुम्ही असं दूर करू नका, आता आपण सगळे एक झालेलो आहोत, त्यामुळे पुष्पगुच्छ हा त्या एकतेचं आणि एकत्र झाल्याचं ते कार्य आहे. आता त्यामुळे सज्जनगडावरून नित्य संपर्क या ठिकाणी राहील. या निमित्तानं पुन्हा विसरू नये म्हणून मी आपल्याला मुद्दाम एक सगळ्यांना विनंती करेन की आता दासनवमीचा उत्सव अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे. तर रामदास स्वामी संस्थांच्या वतीनं या प्रचार दौऱ्याचा प्रमुख या नात्यानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी सज्जनगडावरती दासनवमी उत्सवामध्ये यावं आणि समर्थांचं दर्शन आणि समर्थांचा प्रसाद घ्यावा अशी सगळ्यांना मी विनंती करतो. अनेकांचं सहकार्य लाभलं, पण कसं असतं की मगाशी त्यांनी सांगितलं की नामोल्लेख करायचा काही अनावधानानं राहून जात असतं, पण त्यांच्यासाठी मुद्दाम एक वाक्य त्यांचे बुवा नेहमी सांगतात. खरं मग ते कसं काय विसरले मला आश्चर्य वाटतं की माझं वाक्य ते नेहमी सांगतात, पण आता तुम्ही ते सांगितलं नाही म्हणून मला सांगावं लागतंय की ज्यांचं नाव या यादीमध्ये नसेल, आता बघा बरं, ज्यांचं नाव या यादीमध्ये नसेल त्यांचं नाव समर्थांच्या यादीमध्ये आहे ते मी पाहिलेलं आहे. त्यामुळे आपण चिंता करण्याचं कारण नाही, कृपा करण्यासाठी समर्थ हे समर्थच आहे. आता ज्यांनी ज्यांनी या समर्थांच्या सेवेमध्ये सहभाग दिला त्या बोळींच्या राम मंदिरासाठी मी समर्थांचा प्रसाद देतोय. त्या प्रसादाचा मंदिरानं स्वीकार करावा. एक अल्पशी समर्थ प्रसादाची एक पाकळी समर्थांच्या पादुकांच्या वरचं एक फूल त्यांना या ठिकाणी मी देतोय, त्याचा त्यांनी नक्की स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मंदिरामध्ये अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम होत असतात. या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं की आपण सर्वांनी सहभाग द्या. आणि आता जी गर्दी झालेली आहे, आता ही गर्दी पुढचा दौरा जेव्हा नक्की येईल ना, त्यावेळेला इतक्या गर्दीचा त्रास आपल्याला सोसावा लागणार नाही. हे मंदिर मोठं झालेलं असेल, इथे व्यवस्था निर्माण झालेली असतील, इथे राहण्याची व्यवस्था निर्माण झालेली असेल आणि हे मंदिर आता इकडे राहणं तर काही शक्य नाही, पण इकडे मात्र नक्की जाऊ शकतं असं मला वाटतंय. हे मोठं होईल आणि ही सगळी मंडळी वयोवृद्ध आहे, ज्ञानवृद्ध आहे, त्यामुळे ते सगळी प्रयत्नशील आहे आणि हे मंदिर नक्की भव्यतेचं स्वरूप या मंदिराला प्राप्त होईल आणि ते व्हावं याच्यासाठी मी समर्थ चरणी पुन्हा प्रार्थना करतो. राम मंदिराचे अध्यक्ष श्री बोळीकर साहेब यांना विनंती करतो की आपण मंदिराचा प्रसाद स्वीकारावा. जय जय
समर्थ. श्री किशोरजी नाईक हे पुढे येतील. श्री समर्थांचा प्रसाद श्री भुवनच्या हातून ते घेते. किशोरजी नाईक. श्री भरत नाईक त्यांनी समोर यावा आणि श्री समर्थांचा प्रसाद स्वीकारावा. श्री प्रसाद दामले. श्री प्रसाद दामले समोर यायचं आहे. श्री भुवनच्या हातून त्यांनी प्रसाद स्वीकारायचा आहे. श्री प्रसाद दामले यांच्याकडे आपलं उपासना केंद्र सुरू आहे. आठवड्यातून एक दिवस तिथेही संस्थांच्या वतीनं उपासना सुरू असते. पण हे उपासनेचं कार्य वाढावं, सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाणं सोयीचं व्हावं, याच्यासाठी मुद्दाम आपण पूर्व आणि पश्चिम अशा दोन्हीकडेही उपासनेची मुद्दाम आपण प्रारंभ केला. दामल्यांच्याकडचं जे कार्यालय सुरू झालं तिथेही उपासना आठवड्यातून असते. आपण तिथेही जावं. या दौऱ्यामध्ये दामल्यांचाही खूप मोठा सहभाग आणि त्यांचं एक सहकार्य या दौऱ्यामध्ये पूर्णपणे लाभलं. आता मगाशी मी जे सांगितलं की आमचे भरत नाईक या ठिकाणी येऊन आठवड्यातून एक दिवस उपासना घेतील आणि त्यांच्याकडे रामदास स्वामी संस्थांचं संपर्क कार्यालय आणि उपासना केंद्र हे त्यांच्याकडे आता आपण नक्की सुरू करतो आहोत. जय जय रघुवीर. श्रीराम मंदिराचे पुजारी श्री जयेश जोशी. जयेश बुवा. जय जय रघुवीर. हा केदार जो आहे तो गडावरती सेवेला येत असतो आणि आता पुढे दासनवमीत येणार आहे. श्री संदीप म्हात्रे. जय जय श्री अनिल जोशी. मोरेश्वर ठाकूर. मोरेश्वर मिलिंद पिंपळे. श्री मधुकर मिस्त्री. श्री मिलिंद पिंपळे हे श्री समर्थांचा प्रसाद स्वीकार करत आहेत. श्री श्रीराम चाफेकर त्यांनी श्री मधुकर मिस्त्री. श्री आनंद राऊत. श्री दत्तात्रय नाईक. श्री नारायण पाटील. श्री मोरेश्वर म्हात्रे. श्री मधुकर नाईक. जय जय रघुवीर. श्री हेमंत राऊत. श्री हेमंत राऊत.
त्यांनी समोर यायचं आहे श्री समर्थांचा प्रसाद स्वीकारण्यासाठी. नाही श्री जगदीश म्हात्रे, जगदीश म्हात्रे, श्री मनोज काळे, मनोज काळे, श्री संजय काळे, श्री भगवान घरत, भगवान घरत, जय जय रघुवीर समर्थ, श्री संजय काळे, श्री अविनाश भुगे, अविनाश भुगे यांनी समोर यायचं आहे. हा जो तरुण दिसतो आहे तो पूर्ण भिक्षाभिरीमध्ये 7-8 दिवस त्यांनी पूर्ण सहाय्य केलेलं आहे भिक्षाभिरीमध्ये. जय जय रघुवीर समर्थ. श्री निकेश राऊत, निकेश दिल्लीला गेलेला आहे का, तो पण 7-8 दिवस इथं भिक्षाभिरीमध्ये त्यांनी सहाय्य केलेलं आहे. श्री मनोज राऊत, मनोज राऊत तो पण बाहेर गेलेला आहे. श्री गजानन माळी, गजानन माळी, माळी काका समोर यायचं आहे. श्री भास्कर पाटील या समोर. राम मंदिराचे ट्रस्टी आहेत भास्कर पाटील. श्री संजय राऊत, मोठं सहकार्य केलं आहे संजय राऊतने. श्री चंद्रकांत देवचके, चंद्रकांत देवचके. श्री एकनाथ वर्तक, श्री एकनाथ वर्तक. श्री शरद कुलकर्णी, शरद काका समोर येत आहे. शरद काकांनी प्रसिद्धी माध्यमाचं कार्य मोठं केलेलं आहे. इथं बॅनर वगैरे इकडे लावणं वगैरे, वृत्तपत्र. श्री सतीश सामंत, एकनाथ वर्धक प्रसाद घेत आहे समर्थांचा. सतीश सामंत. श्री जगदीश लोखंडे यांनी समोर येऊन श्री समर्थांचा प्रसाद स्वीकारायचा आहे. या समोर सौ ज्योती राऊत, सौ पल्लवी पाटील, सौ शिवानी अनगोळकर, सौ पूनम राऊत, सौ युवंधा वीरकर. कीर्तनकार आहेत, खूप छान तेव्हा त्या दिवशी उत्तरंग त्यांनी मांडलं. जय जय रघुवीर समर्थ.
सौ किमया नाईक, कुमारी निकिता पारी, कुमारी निकिता पारी, जय जय रघुवीर समर्थ, सौ सीमा काळे, सीमा काळे नगरसेविका आहेत त्या नाही वाटतं. विशाल राऊत, श्री विशाल राऊत त्यांनी समोर येत आहे. श्री समर्थांचा प्रसाद स्वीकारायचा आहे. सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. कृपया सर्वांनी शांतता राखायची. आमचा कल्याणकारी होणार आहे त्यामुळे सर्वांनी शांत बसून यायचं आहे. खाली बसून घ्या. गडबड करू नका. थोडा वेळ शांतता, थोडा वेळ, आता जास्त वेळ नाही गेला. संध्याकाळी 5ची वेळ आपल्याला सोयीची आहे का? तर 5 ते 6 या वेळेमध्ये इथे उपासना होईल. आपल्याला सोयीची आहे वेळ, सोयीची आहे. त्यावेळेला इथे गडावरती जशी उपासना इथे गडावर होते, सज्जन गडावरती, तशी उपासना इथे सुरू होईल. एक प्रसाद आणखी द्या. प्रसाद कलावती आईंचं भजन इथे रोज नियमानं होत असतं आणि त्यांनीही समर्थ चरणी सेवा इथे अर्पण केली. ताई इथे समोर बसलेले आहेत कुठेतरी, या आणि भिक्षेमध्ये त्यांचा सहभाग होता आणि कलावती आईंच्या भजनाचाही इथे रोज नामनिर्णय होत होता. असा आईंच्यासाठी म्हणून प्रसाद या ठिकाणी मी त्यांना देतो. त्यांना स्वीकार करा. जरी झाला संन्याशी तरी 2 प्रहरी वनवास. पोळ्या करण्याचं काम हे काम नाही, एक सेवा होती. त्यांच्या त्या ताई जर बाहेर असतील तर त्यांनी पुढे यावं आणि समर्थांचा प्रसाद स्वीकारावा. इथे मंदिराची स्वच्छता करणारे जर कोणी असतील त्यांनी पुढे यावं, समर्थांचा प्रसाद स्वीकारावा आणि दोन्ही वेळेला जी इथे भोजनगृहामध्ये जी सेवा करत होते त्या ताईने पुढे येऊन आपली सेवा स्वीकारावी. सुभाष शिंदे या ठिकाणचे सेवक आहेत, त्यांनी पुढे यावं आणि समर्थांचा प्रसाद स्वीकारावा. सुभाष शिंदे. आपल्याला या ठिकाणी या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून समर्थांचं वाङ्मय सुद्धा आपल्याला या बोळी विरासाठी उपलब्ध होणार आहे. नाईक यांच्याकडे आणि या भागामध्ये दामल्यांच्याकडे सुद्धा समर्थांचं वाङ्मय आपल्याला मिळू शकेल. आम्ही काही प्रमाणात ते वाङ्मय आणि पुस्तक सीडी असेल ते आमची या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. आपल्याला ते नंतर माहिती कळेल. सुभाष शिंदे या. मंदिराची स्वच्छता आणि बालकांच्या समोरची स्वच्छता हे आम्ही नियमानं करत होते. त्या समर्थांचा प्रसाद आपण या ठिकाणी बोलूया. गोपाल कृष्णाकडे एकदा सुदामा गेला आणि त्या सुदाम देवाला मंगल स्नान झालं त्याचा. आणि आता गोपाल कृष्णाने सांगितलं, आता तो म्हणाले एक आता इथे व्यासपीठावरती बसायचं आणि सगळ्या म्हणाले आता 16,108 तुझ्या नमस्कार नाही.
तू त्यांना आशीर्वाद द्यायचा. पण सुदैवाला वाटलं आता काय बा, आता फार मोठी पंचायत आली, आता 16,000 रिक्षा येणार आणि त्यांना आशीर्वाद द्यायचा. त्याला सुरुवातीला काही लक्षात आलं नाही. सुरुवातीला काही ते त्याला स्मरण आले की आता नेमका आशीर्वाद द्यायचा म्हणजे आता जो आशीर्वाद सुरुवातीला द्यायचा तो शेवटपर्यंत दिला पाहिजे की नाही. बरोबर आहे ना? थोडं करू नका. सुदाम देवाने काय केलं, पहिली आली नमस्कार केला आणि तिला जे आशीर्वाद सुरुवात द्यायला सुरुवात केली, अष्टपुत्रा सौभाग्यवती हो, असा पहिल्यांदा आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. 1 2 3 4 100 200 400 500 आता वेळ नाही म्हणून बरोबर पुढे जातो. तुम्हाला सांगतो 1000 2000 हजाराची संख्या पूर्ण ओलांडल्यानंतर त्या सुदाम्याच्या घशाला कोरड पडली आणि शेवटी सगळा जो आशीर्वाद त्याच्या तोंडातून जायचा, अष्टपुत्रा सौभाग्यवती हो, पुढे पुढे काय झालं, अष्टपुत्रा सौभाग्यवती, अष्टपुत्रा सौभाग्यवती इथपर्यंत आला. त्याच्या पुढे जाऊन आणखी घशाला कोरड पडली आणि मग शेवटी काय काय झालं तर अष्टपुत्रा 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 असं झालं आणि शेवटी 16,108च्या वेळेला तर अशी अवस्था झाली नुसती आह 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 आह. एवढी सगळी आगी आणि एवढी सगळी माणसं माझ्या सुद्धा तोंडाला कोरड पडली. त्यामुळे आता मुद्दाम माग आपल्याला सांगितला की आपण समर्थांची सेवा ही निश्चय केलेली आहे आणि ती सेवा ही समर्थ चरणी नक्की रुजू झालेली आहे. त्या सेवेमध्ये आपल्याला आणखीनही काही सेवा करायची असते, आणखीनही काही आपली इच्छा असते तर आपण गडावर तशा प्रकारचा संपर्क हा संस्थांच्या कार्यालयामध्ये करावा, म्हणजे आपली सगळी व्यवस्था ही त्या पद्धतीने केली जाते. उद्याचा समारोपाचा कार्यक्रम म्हणजे आता कार्यक्रम संपन्न झाला, पण याचा अर्थ की आज इथे कार्यक्रम, आता इथे आरती होणार, आरती झाली की मग आपल्याला प्रसाद मिळेल आणि प्रसाद होऊन मग आपल्याला घरी जाता येईल. 10 वाजता शेजारती होईल, उद्या सकाळी काकडारती पण होईल. पण उद्या मात्र वेळेअभावी सांप्रदायिक भिक्षेचा कार्यक्रम होणार नाही. त्याचं कारण असं की आम्हाला खूप लवकर निघायचंय आणि त्याच्यामुळे लवकर पोहोचायचं असल्यामुळे जरा बोलू नका कोणी अजिबात. थोडा वेळ शांतता पाळा. जशी इतका वेळ शांतता ठेवली तशी फक्त 5 मिनिटं आपण कोणीही बोलायचं नाही, कार्यकर्त्यांनी बोलायचं नाही आणि बसलेल्या लोकांनी पण बोलायचं नाही. एक 5 मिनिटाची शांतता पाळायची आहे. अतिशय महत्वाचा विषय मी आपल्या समोर सांगतोय. उद्या सकाळी ठीक बरोबर 11 वाजता, बरोबर 11ची वेळ आपल्याला या ठिकाणी मी देतोय. आपण इथे यावं. पादुकांचा नैवेद्य पूजन जरी वेगळ्या ठिकाणी म्हणजे आमच्या दामल्यांच्याच कार्यालयात तिथे त्यांच्या घरी आहे, पण तरी सुद्धा पादुका जिथे जशा पद्धतीनं स्वागत पादुकांचं मंदिरात झालं त्याच पद्धतीनं पादुका मंदिरातूनच इथून निघतील आणि उद्या बरोबर आपण इथे 11 वाजता म्हणजे बरोबर 11:15 वाजताच या. 11:15 वाजता इथे आलात की आपण नामस्मरण करावं थोडा वेळ आणि 11 वाजता इथे आलात की मग पादुकांना गोड अशा प्रकारचा निरोप द्यायचा. आरती होईल पादुकांची आणि मग पादुकांचं इथून प्रस्थान जे होईल ते पुणे शहराकडे पादुका निघणार आहे. आता समर्थांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी जी प्रार्थना केली ती प्रार्थना मी आता आपल्या समोर इथे म्हणणार आहे. आमच्या आपल्या या दौऱ्यामध्ये आमच्या गडाच्या सेवेमध्ये जे नित्य असतात, नियमित गडावरच्या सेवेसाठी असतात, पण जे या भागातले आहेत, जे या परिसरातले आहेत आणि अगदी सुरुवातीपासून मी त्यांची खरं आता क्षमा मागतो, कारण त्यांचा नामोल्लेख याच्या आधीच व्हायला पाहिजे होता, पण तो अनावधानानं लावून गेलेला आहे. पण ज्यांनी या दौऱ्यामध्ये आपलं पूर्णपणे सर्वस्व अर्पण केलं, नवे समर्थ हेच ज्यांचं दैवत आहे असे आमचे श्री नारगोळकर इथे बसलेले आहेत. ते नारगोळकरांनी पुढे यावं आणि समर्थांचा प्रसाद स्वीकारावा. ते आमच्यातले जरी असले तरी सुद्धा या भागामध्ये बैठकांच्या पासून नियोजनापासून सगळी तयारी आमच्या भरत नाईकांच्या बरोबर नारगोळकरांनी ती केली आणि त्यांनाही समर्थांचा प्रसाद मी इथे देतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे.
रामराया प्रार्थना म्हणतो आणि कार्यक्रम पूर्ण करूया. फक्त तुम्ही मला पाठीमागे साथ द्याल ना थोडीशी. कल्याणकारी रामराया एवढंच तुम्ही म्हणायचं. पादुका पूजनासाठी जायचे आहेत बरं का अजून, तर थोडासा त्यांना पादुका जाण्यासाठी थोडा रस्ता द्या, मार्ग द्या करून. आणि कल्याणकारी रामराया प्रार्थना होईपर्यंत आपण इथून हलायचं नाही. खूप महत्वाच्या व्यक्तीचा उल्लेख खरंच करायचा राहिला, मी त्याची क्षमा मागतो. आमचे भिडे काका पहिल्या दिवसापासून दीक्षा फेरीला आणि सर्व ज्या आरत्या आहेत त्या आरत्या करायचे. मी आधी सांगितलं होतं की त्यांचं नाव या यादीमध्ये घ्या, परंतु कदाचित माझी चूक असेल. मी खरंच मनापासून भिडे काकांची माफी मागतो आणि गुरुजींनी त्यांना प्रसाद केव्हा शिवून दिला. भिडे काका गाण्यांचा उल्लेख करायचा मला असं होतं, राहून गेलं पण प्रसाद मात्र नक्की त्याला देतोय. संपूर्ण दीक्षा फेरी दीक्षा फेरीमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग होता. सर्वच कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती होती. आता आपण कल्याणकारी रामराया प्रार्थना करूया. आणि आता मात्र मगाशी सांगितलेलं, आता कुणाचं राहिलं असेल तर आठवण करायची नाही. आणि ते एखादं तरी थोडी नावं त्यांच्या यादीत राहू द्या ना. पाहिजेत की नावं त्यांच्या यादीमध्ये, सगळीच नावं इकडे घेऊन कसं झाले. काही नावं तिकडे राहू द्या. आता ज्यांचं राहिलंय त्यांचं नाव तिकडे आहे. जय जय रघुवीर समर्थ कल्याणकारी रामराया रामराया कल्याणकारी रामराया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी म्हणा. कल्याणकारी रामराया रामराया तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा. कल्याणकारी रामराया रामराया कल्याणकारी रामराया. अपराधी जन सुखतची गेले सुखतची गेले. तुझा तूच सावरी दयाळा. कल्याणकारी रामराया रामराया कल्याणकारी. कठीण त्यावरी कठीण ते झाले कठीण ते झाले. आकार दिसे बुरी दयाळा. कल्याणकारी रामराया रामराया कल्याणकारी रामराया. कोठे जावे काय करावे काय करावे. आरंभी मोहरी
म्हणे आम्ही गेले पावलो जयेसी नाही सरी दयाळा जयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम जनहित विवरे जनहित हरे जनहित विवरे कल्याण हरे राम राया राम राया कल्याण हरे राम राया राम राया कल्याण हरे राम राया जय जय पुरुष एकदा सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना बाहेर प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आरती करायची आहे, फक्त आता या गर्दीमुळे थोडासा आरतीला वेळ लागेल. ज्याला थांबायचं आहे आरतीसाठी तरी थांबावं, पण प्रसादाची व्यवस्था मात्र केलेली आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही निघायचं नाही. जय जय रघुवीर समर्थ.